नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या अधिक महिना सुरू आहे आणि ह्या अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असे सुद्धा म्हणतात आणि म्हणूनच भगवान नारायणांच्या नावाने सुरुवात होणाऱ्या या महिन्याला फक्त अधिक महिना न म्हणता किंवा एक अधिकचा महिना न म्हणता त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन अतिशय वेगळा आहे. या कालावधीमध्ये आपल्याला पुण्यसंचय करण्याचा सगळ्यात महत्त्वाची संधी आपल्याला मिळणार आहे. आणि मग हे पुण्यसंचय करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर हे पुण्यसंचय करण्यासाठी आपण ज्या काही वेगवेगळ्या सेवा करतो या सगळ्या सेवांच्या माध्यमातून आपल्याकडे पुण्यसंचय होणार आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर काही सेवा केली जात असेल तर ती पितृतृप्तीसाठी केली जाणारी सेवा मानली जाते. ज्यासाठी आपण काही भागांमध्ये जाणलं होतं की भागवत पारायण केल्याने पितरांना तृप्ती मिळते, त्याचबरोबर पितर संतुष्ट होऊन त्यांना सद्गतीसुद्धा मिळते. आपल्याकडून या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या क्रमाक्रमाने थोड्या प्रमाणात होत आहे. तेव्हा मग आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत या सगळ्या सेवांची फलश्रुती मिळण्याची सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे विष्णू यागाची सेवा. मग आता हा याग म्हणजे काय, विष्णू याग काय असतो, विष्णू याग कोणी करावा, कधी करावा, कशा पद्धतीने त्याचं स्वरूप असावं, आणि हो विष्णू याग करण्यापूर्वी काही सेवा करणं गरजेचं आहे का, विष्णू याग करताना कुणीही करू शकतं का, तर त्याचं सगळं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा. आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. या विष्णू यागाच्या फलश्रुती स्वरूप जे काही आपल्याला प्राप्त होणार आहे त्यातला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतोय विष्णू याग म्हणजे काय, विष्णू याग का केला जातो, विष्णू यागाची फळं काय मिळणार आहेत. विष्णू याग म्हणजे तुम्ही भगवान विष्णूची जी काही सेवा करणार आहात त्या सेवेची फलश्रुती मिळण्याचा जो काही अंतिम टप्पा आहे तो म्हणजेच याग आहे. कुठलीही सेवा केली असेल तर तिची समाप्ती जी आहे, तिची सांगता जी आहे, तर त्या सेवेची सांगता होण्याचा कालावधी किंवा सांगता होण्याची जी काही सेवा आहे ती सेवा म्हणजेच याग आहे. म्हणजे तुम्ही केलेल्या सेवेला पूर्णत्वाकडे नेणारी सेवा म्हणजे तुम्ही केलेला याग किंवा त्या केलेल्या सेवेचं हवन आहे. आणि म्हणूनच विष्णूंच्या नावाने असलेल्या या महिन्यात जी काही तुम्ही विष्णूंची सेवा करणार आहात, माता लक्ष्मीची सेवा करणार आहात, त्या सगळ्या सेवांच्या माध्यमातून तुम्हाला फलश्रुती केव्हा मिळणार आहे, जेव्हा तुम्ही विष्णू याग करणार आहात. मग विष्णू याग म्हणजे तरी काय, हा विष्णू याग कसा केला जातो, हा विष्णू याग म्हणजे भगवान श्री विष्णूंच्या नावांचं हवन करणं, नावांचं उच्चारण करून एकाच्या छोट्याशा होमपात्रात हवन करणं, याला म्हणतात घरगुती पद्धतीने केलेला छोटासा याग. मात्र हा जो याग आहे या यागाचं जे काही स्वरूप आहे ते अतिशय विस्तृत स्वरूपाचं आहे. या यागाला करण्यापूर्वी देवता आवाहन केलं जातं. मंगल कलशापासून तर रुद्र कलशापर्यंत सगळी पीठं मांडली जातात, म्हणजे 5 चौरंग मांडले जातात. त्या 5 चौरंगांवरती एक मंगल कलशाची स्थापना केली जाते. गणपती बाप्पांचं जे पीठ असतं त्याची पूर्ण पूजा केली जाते, त्याची स्थापना केली जाते, आवाहन केलं जातं आणि त्यानंतर मातृका पूजन केलं जातं. मातृका पूजनानंतर तुम्हाला जे काही तुम्ही सेवा करणार आहात हा विष्णू याग आहे आणि म्हणूनच विष्णूंचं एक महत्त्वाचं पीठ तिथे मांडलं जातं. नवग्रहांची पूजा मांडली जाते आणि सरतेशेवटी भगवान महादेवांची सुद्धा सेवा केली जाते, त्यांची सुद्धा त्या ठिकाणी पूजा मांडणी केली जाते. या 5 चौरंगांवर जे काही दैवता आहेत त्या दैवतांची स्थापना केली जाते, त्यांना आवाहन करून त्यांची स्थापना करून त्यांचं पूजन केलं जातं आणि तदनंतर विष्णू यागाचा संकल्प सोडून विष्णू याग केला जातो. विष्णूंचं महापूजन केल्यानंतर सरतेशेवटी केला जातो तो म्हणजे विष्णू याग. या विष्णू यागाच्या माध्यमातून भगवान नारायणांच्या जे काही तुम्हाला नावं माहिती आहेत त्या नावांचं तुम्ही हवन करू शकतात, उच्चारण करून हवन करू शकतात, किंवा मग नसेल तर विष्णू सहस्रनाम जे आहे या स्तोत्राचं हवन तुम्हाला करता येतं. किंवा जे काही विष्णूची स्तोत्र तुम्हाला माहिती असतील, जे काही विष्णूंचे मंत्र तुम्ही करत असाल तर त्या मंत्रांचं हवनसुद्धा तुम्ही या यागाच्या स्वरूपात करू शकता. त्याचबरोबर जर समजा तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करणार आहात, विष्णू कधीही एकटे नसतात, त्यासोबत नारायणासोबत कायम लक्ष्मीचा वास असतो, म्हणून तुम्हाला या ठिकाणी लक्ष्मीचं सुद्धा पूजन करावं लागतं. विष्णूसोबतच लक्ष्मीचं सुद्धा हवन करावं लागतं. मग या हवनापूर्वी आपल्याकडून कुठली सेवा होणं अपेक्षित आहे, फक्त 5 चौरंगावर पूजा मांडली आणि ती पूजा
फलद्रूप झाली का, या ठिकाणी विष्णू सहस्रनामाचं पठण केलं जातं. विशिष्ट संकेत पठण केल्यानंतर त्या विष्णू सहस्रनामाचं हवन आपल्याला करता येतं. बरं, आता ही एक वेगळी बाजू झाली. ही बाजू अशी आहे की आपण गुरुजींना बोलवून छान पद्धतीने यथायोग्य पद्धतीने केलेला विष्णू याग या स्वरूपाचा असतो. परंतु आपल्याला जर घरच्या घरी आपण केलेल्या सेवेची फलश्रुती मिळावी म्हणून याग करणार असाल तर त्या यागाचं जे स्वरूप आहे ते या पद्धतीने असणार आहे. तुम्ही रोज जे विष्णू सहस्रनाम पठण करताय, आपण पहिल्या दिवसापासून रोज विष्णू सहस्रनामाचं पठण करतोय, यापूर्वीही आपण विष्णू सहस्रनामाचं जे काही पठण केलेलं आहे तर या पठणाच्या 1/10 हवनाचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. म्हणजे तुम्ही किमान 10 पाठ विष्णू सहस्रनामाचे केलेले असतील तर एका पाठाचं हवन करावं असं शास्त्रसंमत आहे आणि म्हणून तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायला सांगितलं जातं. मग आता तुम्हाला घरच्या घरी जर या पद्धतीने पूजा करायची असेल तर तुम्हाला वेगळी पूजा मांडण्याची तशी आवश्यकता नाही. मात्र भगवान नारायणांची पूजा करणं गरजेचं आहे. मग नारायणांची पूजा करताना आपल्या देवघरात जो काही बाळकृष्ण आहे त्या बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करायची आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे बालाजीचा फोटो असेल तर तो बालाजीचा फोटो एका पाटावर मांडावा. जर समजा तुमच्याकडे बालाजीचा फोटो नाही आहे पण भगवान विष्णू नारायणांचा फोटो आहे किंवा लक्ष्मीनारायणांचा शेषशाही फोटो आहे, तो फोटोसुद्धा तुम्ही घेऊ शकतात. त्या फोटोची मांडणी केल्यानंतर त्याची पूजा करावी. पूजा करून झाल्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीची षोडशोपचारे पूजन करावं. जर समजा तुम्हाला षोडशोपचारे पूजन येत नसेल तर तुम्ही पंचोपचारे पूजनसुद्धा करू शकतात. पंचोपचारे पूजन करताना अभिषेक मात्र करावा. अभिषेक करण्यासाठी बाळकृष्णाच्या मूर्तीवर श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त म्हणून तुम्ही अभिषेक करू शकतात. सोबत व्यंकटेश स्तोत्राचा सुद्धा अभिषेक करता येतो. अभिषेक केल्यानंतर बाळकृष्णाचं पूजन यथायोग्य पद्धतीने पाटावर मांडून करावं. बाळकृष्णांचं पूजन झाल्यानंतर एका छोट्या पात्रात तुम्ही हवन पेटवावं. हवन पेटवताना अर्थातच गौऱ्या असतील तुमच्याकडे रानशेनी तर त्या घ्याव्या, नसेल तर थोडीशी लाकडंही त्यात घातलीत तरी चालतं, पण एक छोट्याशा हवनकुंडात हवन पेटवायचं आहे. हे हवन पेटवताना तुम्ही शुद्ध कापराचा वापर करावा, अगरबत्तीचा वापर करावा. देवघरात अखंड लावलेल्या दिव्यावरून हे हवन पेटवायचं आहे. हे हवन पेटवल्यानंतर त्यात आपल्याला हवन काय करायचं आहे, हवन करायचं म्हणजे तरी काय करायचं आहे बघा. आपण विष्णू याग करतोय आणि म्हणूनच विष्णू याग करताना आपल्याला गणपती बाप्पांचं सुद्धा स्मरण करायचं आहे. गणपती बाप्पांचं स्मरण करताना आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करताना आपल्याला गणपतीचं पूजन करता येत असेल तर ठीक, किंवा आपल्या देवघरात गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे. एक फूल गंध अक्षता हळद कुंकूमध्ये बुडून तुम्ही गणपती बाप्पांना वाहून त्यांना नमस्कार करू शकतात. त्यानंतर तुम्हाला विष्णूचं पूजन झाल्यानंतर तुम्हाला परत यागाला सुरुवात करायची आहे. तर यागाला सुरुवात करताना सगळ्यात आधी तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं हवन करावं. प्रत्येक श्लोकाला स्वाहा म्हणून अग्नीला आहुती प्रदान करायची आहे. स्वाहा म्हटल्यानंतरच अग्निमुख उघडतं आणि त्यानंतरच ती आहुतीचा स्वीकार केला जातो, म्हणून स्वाहा म्हणणं गरजेचं आहे. अग्नीला 2 पत्नी, एक स्वाहा आणि एक स्वधा. स्वधा ही पितरांसाठी वापरली जाते आणि स्वाहा ही देवकार्यासाठी वापरली जाते. देवकार्यासाठी हवन करताना त्यावेळेस तुम्हाला स्वाहा म्हटलं पाहिजे, म्हणून स्वाहा म्हटल्यानंतर अग्निमुखातून ते आहुती स्वीकार केली जाते, म्हणून स्वाहा म्हणायचं आहे. बरं, आता हवन सामुग्री आपण नंतर विचार करू. आधी या क्रमाने आपण काय काय करणार आहोत ते बघूया. या ठिकाणी आपल्याला हवन करताना सगळ्यात आधी गणपती बाप्पांचं गणपती अथर्व शीर्ष याचं हवन करायचं आहे. फलश्रुतीचं हवन करायचं नाही, हात जोडून फक्त पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुरुष सूक्ताचं हवन करायचं आहे. पुरुष सूक्ताचं सुद्धा हवन करताना फलश्रुतीचं हवन करायचं नाही, फक्त वाचन करायचं, हात जोडून बसायचं. श्रीसूक्ताचं सुद्धा हवन करायचं आहे. श्रीसूक्ताच्या हवनाला सुद्धा फलश्रुतीचं हवन करायचं नाही, वाचन करायचं आहे. त्यानंतर जे विष्णू सहस्रनामाचे पाठ तुम्ही केलेले आहेत त्या विष्णू सहस्रनामाच्या पाठांचं हवन करायचं आहे. मग कोणी म्हणेल की आम्हाला विष्णू सहस्रनाम मुळातच वाचता येत नाही, मग आम्ही काय करावं? विष्णू सहस्रनामावली जे काही नावं आहेत त्या नावाने सुद्धा तुम्हाला हवन करता येतं, किंवा मग विष्णू सहस्रनाम
वाचता येत असेल स्तोत्र तर त्या तुम्ही स्तोत्राचं सुद्धा हवन करू शकतात. या पद्धतीने अगदी घरगुती छोट्या खाणी तुम्ही घरच्या घरी हा विष्णू याग संपन्न करू शकतात. या याग पेटवताना तुम्ही त्या हवनपात्राचं पूजन करायचं आहे. अग्नीची पूजा केल्यानंतर अग्नी प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही हवनाला सुरुवात करायची आहे. सांगितलेल्या क्रमाने हवन करायचं आहे. त्यात तुम्हाला जी हवन सामुग्री लागणार आहे ती हवन सामुग्री म्हणजे असं खूप काही विकत आणून घरगुती पद्धतीने करतोय की नाही, मग त्याला खूप काही विकत आणून काहीतरी साहित्य जे काही आपण मोठ्या यागाला गुरुजी सांगतात त्या पद्धतीने तेवढं करण्याची गरज नाही. साधं सोपं सात्विक तांदूळ, गहू, चिमूटभर साखर आणि पांढरी तीळ एकत्र करून त्याला तूप लावून त्याचंसुद्धा तुम्ही हवन केलं तरी ते ग्राह्य धरलं जाणार आहे. नसेल तेही करायचं तर साधं तुपाची आहुती देऊनसुद्धा तुम्ही या ठिकाणी हवन करू शकतात. विष्णू याग अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी पूर्ण करू शकतात. या विष्णू यागाचे फलश्रुती काय मिळणार आहे हे सुद्धा जाणून घेऊया. विष्णू याग या पद्धतीने केलेला आहे. मात्र विष्णू याग करण्यापूर्वी विष्णू सहस्रनामाचं पठण आपल्याकडून होणं अपेक्षित आहे. तेव्हा कुठे तुम्ही हे करणार आहात. गुरुचं अधिष्ठान तुमच्याकडे भक्कम असावं आणि मग गुरुच्या आदेशाने तुम्ही ही सेवा करताय असं समजून गणपती अथर्वशीर्षानंतर तुम्हाला एक माळ हवन करायचं आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचं. आणि मग उर्वरित जे काही हवनाचा तुम्हाला क्रम सांगितला त्या क्रमाने तुम्ही हवन करणं गरजेचं आहे. या पद्धतीने होम पात्रात थेंब थेंब तूप असेल किंवा चिमूटभर जे तुम्हाला हवन सामुग्री ज्याला आपण हवी द्रव्य म्हणतो या हवी द्रव्याचा स्वाहाकार करायचा आहे. हे सगळं स्वाहाकार झाल्यानंतर सगळं पूजन झाल्यानंतर जे तुम्ही घरात बनवलं असेल गोडधोड त्याचा नैवेद्य देवतांना द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही हे जे हवन केलेलं आहे हा जो विष्णू याग केलेला आहे. आता या विष्णू यागाची फलश्रुती काय, सगळ्यात आधी सांगितलं होतं की शेवटी तुम्हाला मी त्याचं कारण सांगेल किंवा तुम्हाला मिळणारी फलश्रुतीसुद्धा सांगेल. तर या विष्णू यागास्वरूप तुम्ही जी काही या संपूर्ण महिन्याभरात सेवा केलेली आहे किंवा यापूर्वीही तुम्ही जी काही विष्णूंची सेवा केली असेल तर त्या सगळ्या सेवेची फलश्रुती म्हणजे तुम्हाला या यागाच्या माध्यमातून मिळणार आहे. तर ती फलश्रुती अशा स्वरूपाची असणार आहे. तुमच्याकडे अनाठाई खर्च असतील किंवा अनाठाई खर्चामुळे झालेलं कर्ज असेल तर ते कर्ज निवारण होण्यासाठी तुम्हाला मार्ग सापडतील. तुम्हाला उद्योग व्यवसायात तुम्हाला नोकरीत बढती मिळेल. उद्योग व्यवसायात तुम्हाला चांगली प्रगती होईल. त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या आध्यात्मिक प्रगतीसोबतच शैक्षणिक प्रगती असेल तर तीसुद्धा नक्की होण्यास मदत होईल. मान मरातबात तुम्हाला कमतरता असेल तर तो सुद्धा तुम्हाला या विष्णू यागाच्या माध्यमातून मिळणार आहे. या सगळ्या गोष्टींचा लाभ जो आहे तो लाभ देणारा हा विष्णू याग विस्तृत स्वरूपाचा किंवा खूप मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी छोटेखानी अगदी करू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचा हा याग कधी करावा, कुणी करावा. कुटुंबात 4 जण असतील तर तुम्ही 4 मिळून हा याग करू शकतात. नसेल कोणाला वेळ तर अगदी महिला स्वतः एकट्यासुद्धा हा याग करू शकतात. लहान मूल असेल तो सेवा करतोय, सगळी सेवा त्याची पूर्ण झालेली आहे, घरात इतर कुणीही करत नाही तरी त्या मुलाने त्या विष्णू यागाचा पूजन करू शकतात, त्याची सेवा करू शकतात. त्यानंतर सधवा असतील विधवा असतील कुणालाही या यागाला बसण्याची या यागाला करण्याची परमिशन गुरु आज्ञेने मिळते. त्यानंतर या यागाला करण्यासाठी शुचिर्भूतता काय असावी. तुमच्या घरात अर्थातच आता आपण बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलेलं आहे की अधिक मासात पुरुषोत्तमाची सेवा केली जाते, नारायण लक्ष्मीची सेवा केली जाते, म्हणून तुम्हाला मांसाहार मद्यपान वर्ज्य सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने जर तुम्ही कधी काळी बाहेर खात असाल किंवा काहीही असेल तर तुम्हाला या यागाच्या दिवशी घरात खायचं नाही आहे आणि घरात शुचिर्भूतता पाळायची आहे. या सगळ्या गोष्टींचं पालन केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अंतर्मनात अतिशय श्रद्धेने आणि भक्तीने ही सेवा विष्णूंना समर्पित करायची आहे. ह्या सेवेनंतर प्रार्थना म्हणजे क्षमा प्रार्थना जिला आपण म्हणतो ती क्षमा प्रार्थनासुद्धा आवर्जून म्हणायची आहे. मनुष्य आहोत, चुकल्याशिवाय तर शिकणारच नाही. चुकता शिकतोय म्हटल्यानंतर जर एखादी चूक आपल्याकडून झाली असेल तर त्या चुकीचं परिमार्जन व्हावं म्हणून आपल्याला या ठिकाणी क्षमा प्रार्थनासुद्धा म्हणायची आहे आणि या पद्धतीने हा याग संपन्न करायचा आहे. आशा करते तुम्हाला विष्णू यागाचं स्वरूप समजलं असेल. तरीसुद्धा जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल या यागाला करण्यात तर आवर्जून कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकतात. काल
हा व्हिडिओ इतक्या घाईघाई करण्याचं कारण असं होतं की काल बऱ्याच महिलांचे मला प्रश्न होते व्हॉट्सअपला की विष्णुयाग कसा करावा, विष्णुयाग करताना काय म्हणावं, म्हणून आजचा हा व्हिडिओ घाईघाईमध्ये बनवलेला आहे. तरीसुद्धा तुम्हाला त्याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.